पंतप्रधान मोदींच्या भाषणाने भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनाचा समारोप। पुढचे 100 दिवस नव्या ऊर्जेने काम करा, मोदींचं भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना आवाहन। सर्व स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजपला पुन्हा सत्तेत यावं लागेल। आगामी निवडणुकीत 370हून अधिक जागा जिंकणं भाजपचं लक्ष्य, पंतप्रधान मोदींचा निर्धार। मोदी भारताचे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असं देशाने ठरवलंय। भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात गृहमंत्री अमित शहांचं वक्तव्य। इंडिया आघाडीतील प्रत्येक नेत्याचं लक्ष आपल्या मुलाला पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री करण्याचं आहे। नवी दिल्लीतल्या भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची इंडिया आघाडीवर टीका। महायुतीत बारामतीची जागा राष्ट्रवादीला सोडण्यास भाजप तयार। सुप्रिया सुळेंविरोधात भावजय सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता, महाराष्ट्रातल्या एका बड्या नेत्याचा दावा। बारामतीत सुप्रिया सुळेंच्या विकास कामांचा रथ, या रथाच्या माध्यमातून सुळे यांच्या केलेल्या कामांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम सुरू। संसदेत मुद्दे मांडण्यासाठीच आम्हाला जनतेने निवडून दिलंय, भाषण करण्यासाठीच संसद असते, सुप्रिया सुळेंचं अजित पवारांना प्रत्युत्तर। बारामतीकरांनी मला 3 वेळा निवडून दिला, आता भावनिक न होता मला मेरिटवरच निवडून द्या, सुप्रिया सुळेंचं बारामतीकरांना आवाहन। जे विधानसभेला आमचं काम करतील त्यांचंच लोकसभेला काम करू, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता ठाकरेंचा इशारा। 2024ची विधानसभा आम्हीच लढवू, राजवर्धन पाटील यांचं वक्तव्य। नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचा अल्पसंख्याक मेळावा, राज्यभरातून मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव मेळाव्याला उपस्थित। अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंसह भुजबळांचीही उपस्थिती। माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याचं अनावरण, लातूरात काँग्रेसचे बडे नेते सोहळ्यासाठी हजर। लातूरच्या निवळी इथे विलास सहकारी साखर कारखाना प्रांगणात हा पुतळा उभारण्यात आला। लातूरमध्ये विलासराव देशमुखांच्या पुतळ्याचं अनावरण, व्यासपीठावरून बोलताना रितेश देशमुख यांना अश्रू अनावर, विलासरावांच्या पत्नी वैशाली देशमुख देखील भावुक। अमित देशमुख, ती वेळ आली आहे, तुम्ही पाऊल उचललं पाहिजे, लातूरात रितेश देशमुखांचं सूचक वक्तव्य। एकीकडे 400 पार म्हणतात आणि दुसरीकडे पक्ष पळवतात, भाजपचा त्यांच्या कामावर कर्तृत्वावर विश्वास नाही, फोडाफोडी कराल तर खड्ड्यात जाल, विजय वडेट्टीवारांचा इशारा। अधिवेशनात जुन्या पेन्शनची खुशखबर मिळण्याची शक्यता, राज्य सरकार कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन योजना आणण्याच्या तयारीत असल्याची माहिती। केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी हटवली, 3 लाख मेट्रिक टनाची मर्यादा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत कांदा निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय। कोल्हापूर महापालिकेच्या 634 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण आणि उद्घाटन। पंचगंगेत जाणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रियेसाठी 334 कोटींचा निधी, पंचगंगा 100% प्रदूषणमुक्त होईल, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास। संजय राऊत यांना आधी वेळ लागला होता, आता ते पुरते पिसाळलेत, महाराष्ट्राच्या स्वास्थ्यासाठी त्यांना लवकरात लवकर मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती केलं पाहिजे, शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांची राऊतांवर टीका। मुख्यमंत्र्यांवर टीका करताना राऊतांची जीभ घसरली, आम्हाला तडजोड करायची असती तर ती केव्हाच केली असती, मात्र आम्ही लढतोय, तुमच्यासारखे पळपुटे नाही, शहांसोबत बंद दाराआड चर्चा झाली नाही, या शिंदेंच्या टीकेला राऊतांचं प्रत्युत्तर। आग्रा किल्ल्यात शिवजयंती साजरी करणार, तसंच दांडपट्ट्याला राज्य शस्त्र घोषित करणार, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती। शिवजयंती निमित्ताने उद्या सकाळी 7 वाजल्यापासून पुणे शहरातल्या वाहतुकीत बदल, शहरातील नेहरू रस्ता, लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता वाहतुकीसाठी बंद। शिवजयंती निमित्ताने अकोला जिल्ह्यातल्या अकोटमध्ये 15,000 स्क्वेअर फुटावर साकारली महाराजांची रांगोळी, 40 क्विंटल रांगोळीचा वापर, रांगोळी कलावंत अनिल काळे आणि चतुर्भुज आर्ट फाउंडेशनची कलाकृती। शिवजयंती निमित्ताने जळगावात विविध उपक्रम, शिवकालीन नौका आणि गडकिल्ल्यांचं प्रदर्शन, शिवाजी महाराजांच्या युद्धकलेचा इतिहास प्रत्येकापर्यंत पोहोचावा, हे या प्रदर्शनाचं प्रमुख उद्दिष्ट आहे। अटल सेतूवर पार पडली पहिली सी ब्रिज मॅरेथॉन स्पर्धा, मॅरेथॉनमध्ये अनेक धावपटूंचा सहभाग। मुंबई शेवडी नावाशेवा अटल सेतूवरील मॅरेथॉनला अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफची बाईक चालवत एंट्री। चिपळूण रनर्स ग्रुप आणि प्रांत कार्यालयाकडून मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन, लहान मुलं वृद्धांपर्यंत अनेक डॉक्टरही मॅरेथॉनमध्ये सहभागी। प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेकडून विशेष रेल्वे गाड्यांचं आयोजन, गाड्यांच्या 90 फेऱ्या वाढवल्या, मुंबई, नागपूर, पुणे शहरादरम्यान गाड्या चालवल्या जाणार। पुणे लोणावळा रेल्वे मार्गावर देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मेगा ब्लॉकमुळे सगळ्या 14 लोकल गाड्या रद्द, ब्लॉकमुळे अनेक रेल्वे उशिराने धावणार असल्यानं प्रवाशांची मोठी गैरसोय।
मध्य रेल्वेच्या पुणे विभागात तारगाव मसूर शिरवडे रेल्वे मार्गावर दुहेरीकरणाचं काम सुरू. कोल्हापुरातून सुटणाऱ्या आणि कोल्हापूरकडे येणाऱ्या रेल्वेच्या मार्गात 22 फेब्रुवारीपर्यंत बदल. कशेडी बोगदा दुतर्फा वाहतुकीसाठी मार्च अखेरपर्यंत खुला होणार. राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून प्रलंबित कामांना गती. त्यामुळे दोन्ही मार्गिकेतनं वाहन चालकांचा प्रवास सुखकर होणार. वाहतूक कोंडीतनं वसई ते भाईंदर प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. 20 फेब्रुवारीपासून वसई भाईंदर रोरो बोट प्रवाशांचा सेवेत. प्रवाशांसह शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या तसंच वाहनांनाही बोटीमधनं प्रवास करता येणार. निफाड तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा जिल्हा बँकेविरोधात एल्गार. जिल्हा बँकेत संचालक आणि अधिकाऱ्यांनी केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहाराची ईडी चौकशी व्हावी. शेतकरी संघर्ष समितीची मागणी. गो तस्करी थांबवण्यासाठी राज्य सरकार गंभीर नाही. विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र गोवा प्रांताचे महामंत्री गोविंद शेंडे यांचा आरोप. गोहत्या आणि गो तस्करी विरोधात कडक कायदा असताना नीट अंमलबजावणी होत नसल्याचाही आरोप. सिगारेटचे पैसे मागितले म्हणून चहा विक्रेत्यावर चाकूने वार. शिर्डीतली धक्कादायक घटना. हल्ला करून आरोपी गाडी सोडून पसार. राजकोट कसोटीत यशस्वी जयस्वालची धडाकेबाज फटकेबाजी. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत यशस्वीचं दुसरं द्विशतक. दिगंबर पंथीयांचे संत आचार्य विद्यासागर महाराज यांचं काल मध्यरात्री वृद्धापकाळाने निधन. छत्तीसगडच्या डोंगरगड इथे वयाच्या 77व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. दिगंबर पंथीयांचे संत आचार्य विद्यासागर महाराजांच्या निधनाबाबत पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त. विद्यासागर महाराजांचे विचार कायमच त्यांच्या भक्तांसोबत राहतील. मोदींची सोशल मीडियावर पोस्ट. उत्तर भारतात जोरदार पावसाचा इशारा. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हवामानात बदल. नाशकात ढगाळ वातावरण. तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता. राहुल गांधींची न्याय यात्रा प्रयागराजच्या संगमनरी शहरात. यात्रेनिमित्ताने काँग्रेसकडून जोरदार तयारी. सुशोभीकरणासह काँग्रेस कार्यकर्त्यांकडून परिसरात बॅनरबाजी. जम्मू काश्मीरच्या बांदीपोरा भागात जोरदार बर्फवृष्टी. गुरेज आणि तलाठी परिसरातील घरांवर बर्फाची चादर. अनेक मार्गावर बर्फ जमल्यानं वाहतुकीला अडथळा. जम्मू काश्मीरमधील सोनमर्गमध्ये बर्फाची चादर. श्रीनगर लेह मार्गावर बर्फच बर्फ. वाहन चालकांची कसरत. अयोध्येत रामदर्शनासाठी होणाऱ्या गर्दी नियोजनाबाबत तिरुपती देवस्थानकडून मार्गदर्शन. तिरुमला देवस्थान समितीचे कार्यकारी अधिकारी ए.व्ही. धर्मा यांच्या नेतृत्वाखाली पथकाने अयोध्येत जाऊन केलं मार्गदर्शन. अयोध्येतील राम मंदिराच्या प्रांगणात आज पहिलं कीर्तन. महाराष्ट्रातील कीर्तनकार डॉक्टर पंकज महाराज गावडे यांना कीर्तनाचा पहिला मान. अयोध्येसाठी रवाना होताना मुंबई विमानतळावर पंकज महाराजांचा सत्कार. आगामी लोकसभा निवडणुकीआधीच आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंच्या अडचणीमध्ये भर. 114 कोटी रुपयांच्या कथित एपी फायबरनेट घोटाळ्याप्रकरणी चंद्राबाबूंविरोधात आरोपपत्र. झारखंडमध्ये लवकरच जातीय जनगणना. मुख्यमंत्री चंपई सोरेन यांचे जनगणना करण्याचे निर्देश. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना जनगणना प्रक्रिया जलद गतीने राबवण्याच्या सूचना. शिनाबोरा हत्याकांडातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जीवरील माहितीपटाला स्थगिती द्या. सीबीआयचा विशेष न्यायालयात अर्ज. या प्रकरणी 20 फेब्रुवारीला सुनावणी होणार. सोन्याच्या किमतीत वाढ तर चांदीचे भाव स्थिर. दिवाळखोरीत निघालेल्या गो फर्स्ट कंपनीच्या पुनरुज्जीवनासाठी 2 कंपन्यांकडून बोली. स्पाइसजेटचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजय सिंग यांच्यासह स्कायवनचे जयदीप मिरचंदानी ही नावं समोर. इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी ओलाकडून आपल्या S1 या इलेक्ट्रिक स्कूटरच्या किमतीवर 25,000पर्यंतची सूट. केवळ फेब्रुवारी महिन्यापर्यंतच सूट लागू होणार. लिनोवाकडून योगाबुक 9 जागतिक बाजारात लॉन्च. यामध्ये मुख्य डिस्प्लेसह कीबोर्डच्या जागी डिस्प्ले असणार. 13.3 इंचाच्या 2 स्क्रीन्स वापरकर्त्यांना मिळणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.